निवडणूक जाहीर झाल्या की सर्वांच्या नजरा वळतात त्या उमेदवारांकडे। त्यांच्या बोलण्यापासून ते चालण्यापर्यंत, शिक्षणापासून ते मालमत्तेपर्यंत प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय ठरते। आणि निवडणूक म्हटली की पैसा हा मुद्दा अपरिहार्य ठरतोच। याच पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार कोण हा प्रश्न मतदारांच्या मनात कुतूहल निर्माण करतोय। नागपूर मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काही उमेदवारांची मालमत्ता आणि श्रीमंतीचा आकडा दाखवणारा हा खास वृत्तांत। राजकारण आणि पैसा हे आता एक अविभाज्य समीकरण बनलंय। त्यामुळे कुणी राजकारणात प्रवेश केला की त्याच्याकडे किती मालमत्ता आहे किंवा तो किती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे हे प्रश्न आपसुकच उपस्थित होतात। याच पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांच्या मालमत्तेची चर्चा सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे। नागपुरातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार वीरेंद्र कुकरेजा यांचं नाव आहे। व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या वीरेंद्र कुकरेजा यांची एकूण मालमत्ता 94,94,98,158 रुपये इतकी आहे। ते प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवत आहेत। याच यादीत दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या उमेदवार कुमुदिनी गुडधे पाटील यांचं नाव आहे। त्यांच्याकडे एकूण 27,10,73,139 रुपये इतकी मालमत्ता आहे। त्या माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्या पत्नी असून प्रभाग क्रमांक 38 ब मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। नागपूरचे माजी नगरसेवक नाना शामकुळे यांचा मुलगा देखील नागपूर मनपा निवडणुकीत नशीब आजमावत आहे। ते प्रभाग 36 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत। त्यांच्याकडे एकूण 7,49,74,578 कोटी रुपयांची मालमत्ता आहे। तर भाजपच्या उमेदवार प्रगती पाटील यांच्याकडे 5,28,00,000 रुपये इतकी मालमत्ता असून त्या प्रभाग क्रमांक 14 ड मधून निवडणूक लढवत आहेत। तसंच भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षा शिवानी दाणी याही यंदाच्या मनपा निवडणुकीत मैदानात उतरल्या आहेत। त्या प्रभाग क्रमांक 36 क मधून निवडणूक लढवत असून त्यांच्या एकूण मालमत्तेची रक्कम 3,22,30,695 रुपये इतकी आहे। एकूणच नागपूर महानगरपालिका निवडणुकीत नशीब आजमावणारे अनेक चेहरे आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे।